खुलताबाद येथील लहानयाळी कुंभ्याळी येथे अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं तर आज अखंड हरिनाम सप्त्याची सांगता करण्यात आली आणि काल्याच्या कीर्तनाची सांगता संपन्न झाली आहे. आपल्यासोबत स्वतः महाराज आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घ्या. महाराज नमस्कार. नमस्कार. आज जे सप्त्याची जी सांगता होती या सांगतेचा शेवट झालेला आहे. काल्याचं कीर्तन आपल्या अनुषंगाने झालेलं काय सांगा? समस्त ग्रामस्थ खुलताबाद यांच्या वतीने दरवर्षी संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असतं, काकडा भजन असतं, हरिपाठ असतं आणि ज्ञानेश्वरी पारायण आणि सायंकाळी कीर्तन असा गावाच्या संस्कृतीच्या दृष्टीनं आणि संस्काराच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण कार्यक्रम दरवर्षी खुलताबाद येथे संपन्न होतो. यावर्षी या सप्ताहाला 34 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि 7 दिवस कीर्तन होऊन आज काल्याचं कीर्तन झालं. आजचं कीर्तन म्हणजे मी सुभाष महाराज गेठे यांचं काल्याचं कीर्तन झालं आणि बहुसंख्य लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रमही समस्त ग्रामस्थांसाठी दिला गेला आहे. नक्कीच आता कीर्तनामध्ये आपण उपदेश केला, पण तरुणांना आपण काय मेसेज देणार, काय संदेश देणार? भगवान श्रीकृष्ण हे गोकुळामध्ये सगळ्या गोपाळांचे नेतृत्व करत होते आणि नेतृत्व करत असताना त्यांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ ते त्यांच्याबरोबर खेळत असायचे. दही, दूध, तूप, लोणी हे त्यांचं पौष्टिक आहार द्यायचे आणि व्यसनापासून मुक्त होऊन एक सांस्कृतिक आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्याचा समारंभ किंवा कार्यक्रम भगवान श्रीकृष्णाच्या नेतृत्वाखाली गोकुळामध्ये जसा होत होता, तसं कीर्तनाच्या माध्यमातून गावोगावी हा समारंभ व्हावा आणि घराचं आरोग्य, गावाचं आरोग्य, समाजाचं आरोग्य टिकण्यासाठी यातून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रबोधन होत राहो हा संदेश ग्रामस्थांना या कीर्तनाच्या निमित्ताने दिला. रामकृष्ण हरी. गेल्या 34 वर्षांपासून श्री क्षेत्र रत्नापूर खुलताबाद येथे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या ठिकाणी भगवंताच्या कृपेने महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी ब्रह्मलीन श्री सहदेव अण्णा महाराज आशेगावकर यांच्या प्रेरणेने चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह 34 वर्षापासून चालू आहे. या सप्ताहामध्ये नित्याचे जे कार्यक्रम आहेत, सकाळी 4 ते 6 काकडा आहे, 6 ते 7 विष्णू सहस्त्रनाम आहे, 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे आणि 11 ते 1 पर्यंत गाथा भजन या ठिकाणी आहे. दुपारनंतर या ठिकाणी 4 ते 5 प्रवचन सेवा आहे. तदनंतर 5 ते 6 पर्यंत हरिपाठ आहे आणि 7 ते 9 या ठिकाणी गेल्या 7 दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व नामांकित जे वक्ते आहेत या ठिकाणी येऊन त्यांनी आपली कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न केलेली आहे. आणि रात्रीला कीर्तनाच्या नंतर समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी 5 ते 6 क्विंटलचा रोजचा भंडारा डेली या ठिकाणी चालू होता आणि समस्त ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी म्हणजे सर्वच धन, कायिक, वाचिक आणि मानसिक तन या ठिकाणी धनाने, मनाने आणि तनाने तिन्ही अंगाने या ठिकाणी सेवा करत होती. आणि ज्यांची आज हरिकीर्तन सेवा संपन्न झालेली आहे काल्याची, असे असणारे आमचे श्री हरिभक्तपरायण परमपूज्य परमादरणीय श्री सुभाष महाराज देठे श्री क्षेत्र आळंदी देवाची महाराजांनी या ठिकाणी येऊन उत्कृष्ट सेवा काल्याची गुंफलेली आहे. आणि समस्त ग्रामस्थ मंडळे आणि भजनी मंडळ यांनी या कार्यक्रमात हिरारीने सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची शोभा खूप वाढवलेली आहे. त्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे शतशः आभार व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.